मित्र आणि मैत्रिणींनो, लैंगिक शिक्षण म्हणजे फक्त शरीराशी संबंधांबद्दल बोलणं असा अनेकांचा संबंध असतो. पण गेल्या कित्येक दशकांपासून जगभरातील शाळांमध्ये मुलांना लैंगिक शिक्षण दिलं जातच नाही. परंतु भारतात लैंगिक शिक्षणाबद्दल अजूनही अनेक गैरसमज आहेत. अनेक शाळांमध्ये लैंगिक शिक्षणाचा धडा शिकवताना शिक्षकांकडूनच तो बहुधा वगळला जातो. याबाबत खुलेपणाने बोललं देखील जात नाही. शाळांमधील लैंगिक शिक्षणाचा अभावाचा जो फटका असतो तो किशोरवयीन मुलांना आणि तरुणांना सहन करावा लागतो. लैंगिक संबंधांबद्दल जो समज असतो तो नसल्यामुळे मग रोमॅन्टिक संबंधांमध्ये समस्या उद्भवणं, वास्तविक आपल्या देशात लज्जा आणि पाप यासारख्या शब्दांचा लैंगिक गोष्टींबद्दल बोललं जातं. यामुळे ना शिक्षक आपल्याला विद्यार्थ्यांना शिकवतात ना आपल्या घरातले पालक मुलांना समजावून सांगतात. मात्र डॉक्टर उमेश मुंदडा असं सांगतात की अगदी शाळेपासूनच प्रत्येक मुलीला आणि मुलांना लैंगिक शिक्षणाचे धडे अतिशय जबाबदारीने दिले जाणं तितकंच गरजेचं आहे. आणि आजच्या काळाला तर हे फार महत्वाचं होऊन बसलंय. त्यासाठी डॉक्टर उमेश मुंदडा स्वतःहून पुढाकार घेत आहेत. डॉक्टर उमेश मुंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक जे गेल्या 1985 पासून आपल्या सेवेत आहेत. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून ते गेल्या 40 वर्षांपासून आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन देखील करताय. आता त्यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नगर या अनेक शहरांमध्ये त्यांच्या ब्रांच आहेत. तर मुख्य जी ब्रांच आहे ती छत्रपती संभाजीनगर येथे आशा किरण सेक्स क्लिनिक म्हणून प्रसिद्ध आहे. 1985 पासून ते आपल्या सेवेत आहेत. डॉक्टर उमेश मुंदडा सांगतात की आजकालच्या मुलांना लैंगिक गोष्टींबद्दल खूप कुतूहल असतं आणि त्यांच्याशी संबंधित प्रश्न विचारायलाही ते घाबरत नाहीत. पण शिक्षक किंवा घरचे मात्र त्यांना त्या प्रश्नाची उत्तरं देणं टाळतात. आणि अशा वेळी मग मुलं इंटरनेटचा वापर करून नको त्या गोष्टी पाहतात आणि आपल्याला हवी तशी माहिती गोळा करतात, जी चुकीची सुद्धा असते. मग याचं चिंतन किंवा याचे जे परिणाम असतात ते वागणुकींमधून त्यांच्या दिसायला लागतात. त्यांना नको त्या सवयी लागतात. म्हणूनच पालकांनी आणि शिक्षकांनी वेळच्या वेळी पुढाकार घेणं, आपल्या मुलांना ते लैंगिक शिक्षण देणं, संभाव्य त्या जे धोके असतात ते सुद्धा मग टाळले जातात. आता मुलांना हे जे शिक्षण असतं किंवा या ज्या गोष्टी असतात त्या समजाव्यात कशा, हा प्रश्न अनेक पालकांना असतो. तर खूप छान उत्तर याबद्दल डॉक्टरांनी दिले. ते म्हणजे असं की 1 नंबर, मानवी शरीराचा विकास म्हणजेच प्रजनन, सेक्शुअल ओरिएंटेशन आणि लिंगाबाबत प्राथमिक माहिती मुलांना दिली गेली पाहिजे. नंबर 2 म्हणजे नात्यांमधील फरक मुला मुलींना समजवायला पाहिजे. त्याच कुटुंबामध्ये मित्र, रोमॅन्टिक पार्टनर, इंटरकोर्स, डेटिंग हे सगळे मुद्दे यायला हवेत. आणि सगळ्यांनाच विशेष काय हेही त्यांना व्यवस्थितपणे समजावून सांगायला हवं. 3 नंबर, व्यक्तिगत समज म्हणजेच काय तर स्वतःच्या शरीराबद्दल आणि शरीर संबंधाबाबत माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर हे महत्वाचे मुद्दे मुलांना अगदी काटेकोरपणे समजावले पाहिजे. अर्थातच हे समजवण्यास अवघड आहेत. मात्र विषय असा असतो की त्यांना अर्धवट ज्ञान द्याल तर ते बाकीचे गुगलवर उत्तरं शोधतील आणि अजून अर्धवट गोष्टी माहिती करून घेतील. तारुण्याचा काळ हा मुलांसाठी खूप रोमांचक असतो. ते बऱ्याच शारीरिक आणि मानसिक बदलांमधून जात असतात, ज्यामुळे त्यांना या गोष्टींचा सामना करणं जरा कठीण जातं. एक पालक म्हणून तारुण्याच्या वेळी आपल्या मुलांच्या भावना समजून घेणं, त्यांना सांत्वन करणं हे पालकांचं कर्तव्य असतं. या सर्व गोष्टींबद्दल बोलणं खरं तर वाईट समजलं जातं, परंतु त्यांना काही गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुमच्या मुलांना या संबंधित काही प्रश्न पडणार नाहीत. डॉक्टर उमेश मुंदडा यांच्या मते लैंगिक शिक्षण शाळेबरोबरच घरातून सुद्धा त्यांना मिळायला हवं. किशोरवयीन मुलांना किशोरवयीत येताना काय बदल होतात त्याबद्दल जागृत माहिती देणं पालकांचं काम असतं. लैंगिक शिक्षणामध्ये मुलांना शरीर संबंधाबद्दल ओळख करून द्यावी, त्यांना लैंगिक अंगाबद्दल समजावून सांगावं, सोप्या भाषेत त्यांना थोडक्यात माहिती द्यावी. मुलांना चांगला स्पर्श, वाईट स्पर्श यांच्यातला फरक समजावून सांगावा. आता तो कसा ओळखावा हे सुद्धा स्पष्ट करावं. मुलांना योग्य लैंगिक शिक्षण मिळालं नाही तर आपल्या पद्धतीने ते स्वतः माहिती मिळवतात. असं स्वतःहून गोष्टी जाणून घेणं चुकीचं ठरू शकतं. याचा मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. जेव्हा मुलांना योग्य लैंगिक शिक्षण मिळतं तेव्हा त्यांच्या मनातील गैरसमज दूर होतात. काही मुद्दे यामध्ये पुन्हा पुन्हा मुद्दामून सांगत आहे. यामागचं कारण असं आहे की आज सेक्स एज्युकेशन हे खूप गरजेचं आहे. आता तरीही तुम्हाला अडचणी येत असतील
तर तुम्ही तुमच्या पाल्यांना डॉक्टर उमेश मुंदडा यांच्याकडून आणून त्यांचा सल्ला घेऊ शकता. डॉक्टर उमेश मुंदडा हे सोमवार ते शुक्रवार छत्रपती संभाजीनगरमध्ये असतात, तर शनिवार आणि रविवार पुणे किंवा मुंबईमध्ये असतात. त्यामुळे तुमच्या वेळेनुसार तुम्ही ठरवा आणि तुमच्या सगळ्या लैंगिक समस्यांसाठी डॉक्टर मुंदडा यांच्याशी संपर्क साधा. मला खात्री आहे की तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ते तुम्हाला देतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. पुन्हा भेटूयात एका नवीन माहितीसोबत, एका नवीन मुद्द्यासोबत. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.